नवी मुंबईमध्ये विविध भागात गेल्या 4 दिवसापासून अचानक वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे। एकीकडे रेकॉर्ड ब्रेक तापमान वाढीमुळे जनता हवालदिल झाली असताना महावितरणाच्या गलथान कारभारामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे। माजी महापौर सागर नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज वाशी येथे महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला। त्याचबरोबर वीज पुरवठा तातडीने सुरळीत ठेवण्यासाठी हाय व्होल्टेज इशारा दिला। महावितरण प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ऐरोली विभागामध्ये मागील सलग 4 दिवस वीज अचानक गायब होत आहे। शहराचे तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहे। त्यामुळे असह्य उकाड्यात वीज पुरवठा खंडित होत असल्याने प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पाणी पुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे। यावेळेस आम्ही अत्यंत संयमाने वीज अधिकाऱ्यांना भेटलो आहोत, परंतु पुन्हा वारंवार विद्युत पुरवठा खंडित होऊ लागला तर मात्र रौद्र रूप धारण केल्याशिवाय राहणार नाही। वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवा असा इशारा त्यांनी महावितरणाच्या प्रशासनाला दिलाय। वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी यावेळी महावितरणाला लेखी निवेदन देण्यात आले। गेल्या 4 दिवसापासून ऐरोलीमधील रहिवासी या विद्युत कट पासून ग्रस्त आहेत। त्यासाठी त्यांना जाब विचारण्यासाठी एका एवढी आपली आधुनिक नवी मुंबईमध्ये अशा प्रकारे विद्युत कटचा सामना आपला ऐरोलीकरांना करायला लागतो। आपली ही नवी मुंबई ही वीज चोरीमध्ये सगळ्यात कमी, तरी देखील विद्युत विभाग का नवी मुंबईकरांना ऐरोलीकरांना त्रास देते त्याचा प्रश्न विचारायला आम्ही घेऊन आलो। त्यांनी सांगितलं की नैसर्गिक आपत्ती जी हीटवेव्हची आहे, त्यामुळे जो त्यांनी प्लॅनिंग केली होती, जो फीडरवरती जो लोड येत होता त्याची मिसकॅल्क्युलेशन झाल्यामुळे फीडरवरती लोड आला आणि काही फॉल्ट्स डिटेक्ट झाले। आता त्यांनी आम्हाला आश्वासित केले की ते सगळे जे फॉल्ट्स आहेत, त्या फीडरचा लोड आहे तो डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी केलेला आहे। आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्ही टेक्निकली आम्हाला त्या गोष्टी माहीत नाही, पण आम्हाला वीज पाहिजे। काही करून आम्हाला रिझल्टशी आम्हाला त्या ठिकाणी लेनदेन आहे, तर आम्हाला ऐरोलीकरांना कंटिन्यूस 24 तास ही वीज उपलब्ध झाली पाहिजे। या ऑफिसमधून आम्ही ऑफिसमध्ये आलो, एकदम संयमाने त्या ठिकाणी आलो, पण जर पुन्हा वीज त्या ठिकाणी खंडित झाली तर आम्ही जो येऊ तो आम्ही संयमाने येणार नाही, आम्ही एक रौद्र रूप धारण करून येऊ। त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही विश्वास घेतलेला आहे, एक आश्वासन घेतलेलं आहे की आज आता दुपारपर्यंत देखील जे फीडर कनेक्ट करत होते, फीडर बॅलन्स करत होते, त्यासाठी वीज खंडित झाली होती। तर आता यानंतर वीज खंडित होणार नाही। जर झाली, जर एखाद्या भागामध्ये लोड होऊन जर वायर जळाली तर लगेच 1 तासाच्या आतमध्ये तो फॉल्ट त्या ठिकाणी केला जाईल। जो आपला सबस्टेशन आहे त्या ठिकाणी मॅनपॉवर दिवस रात्र ठेवण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। कम्युनिकेशन आपल्या नागरिकांना होणार आहे, कारण जेणेकरून जेन्युइनली जर काही अपघात जर लोडमुळे जर वायरी झाल्यात, जळाली, तर त्याच्यासाठी एक संपर्क कोणाला करायचा आणि लोकांना कळायला पाहिजे की काय नक्की होत आहे। आणि आता पूर्ण ऐरोलीचं मुळीत जे वीज खंडन आहे ते आम्ही खपवून घेणार नाही। एखाद्या भागात झालं तरी ते 1 तासासाठी जास्तीत जास्त त्या 1 तासाच्या आतमध्ये त्याचा पूर्ण जो फॉल्ट आहे तो दूर केला पाहिजे। आणि आम्ही सर्वजण ऐरोलीतले आमचे सर्व कार्यकर्ते मिळून आज संयमाने त्या ठिकाणी निवेदन त्या ठिकाणी त्यांना गायकवाड साहेबांना दिलेलं आहे। जर अशी वीज पुन्हा खंडित झाली तर आम्ही संयमाने येणार नाही। आता या ठिकाणी आम्ही असेच प्रश्न आम्ही त्या ठिकाणी त्यांना विचारले। आता त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या उत्तरांवरती विश्वास ठेवलेला आहे आणि त्या उत्तरांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी निघालेलो आहे। आता जी उत्तरं खरी आहेत ती खोटी आहेत ती आता येणाऱ्या दिवसामध्ये वीज जर खंडित नाही झाली तर ती आम्हाला उत्तर भेटून जाते। पण आम्ही त्यांना इलिगल कनेक्शन वगैरे जे अतिरिक्त काही इलिगल कनेक्शन असतील त्याविषयी विचारणा केलेली आहे, पण त्यांनी सांगितलं की हीट वेव्ह या 4 दिवसामुळे वाढलेली, त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचं टेम्परेचर त्या ठिकाणी वाढत आहे आणि एखाद्या ट्रान्सफॉर्मरवर जास्त लोड आणि एखाद्यावर कमी लोड असेल, त्यामुळे तो लोड शिफ्टिंग त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे त्याच गोष्टीमुळे त्यांनी आश्वासित केलं की पुन्हा ऐरोलीचं वीज खंडन होणार नाही। पण आपल्या घराघरात काही भागामध्ये काही लोड वाढला असल्यामुळे कदाचित त्यांनी शासनाच्या विषयी जाऊ शकतो, तर त्या ठिकाणी देखील 1 तासाच्या आतमध्ये तो फॉल्ट त्या ठिकाणी दूर करतील आणि माणसं त्या ठिकाणी कायमचा उपलब्ध करून वायरी देखील त्यांना सांगितलं की आपण जिकडे लोड होईल तो प्रिपेअर राहा, की जिकडे इथे लोड वाढू शकतो तिथे प्रिपेअर राहा।
आणि त्या ठिकाणी वायरी उपलब्ध करून घ्या, जेणेकरून फॉल्ट दूर करताना तुमची वायर ही बाहेरून कनेक्ट करून घ्या आणि वीज खंडितपासून या त्रासापासून लोकांना. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया अजवानचा रिपोर्ट, नवी मुंबई.